मॅच पवारची पॉवर गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. काल फलंदाजीमध्ये त्यांनी पॉवर दाखवली होती आणि आज गोलंदाजीमध्ये पॉवर दाखवताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. पॉवर या नावामध्ये भरपूर दमखम आहे. राजेश पवार इज द मॅन ऑफ द मॅच. आणि राजेश पवार याच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन व्हीआयपी डायझर विराजमान मान्यवर निलेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ असं मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची. ही ट्रॉफी आम्हाला रमेश काशीनाथ भोईर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेल्याने ती ट्रॉफी दिली जाते. आज खूप तुफानी गर्दी आणि तनसाप देण्यासाठी विनंती करेन. किरण पाटील पुरस्कृत ही तनसाप दिली जाते. गुरुनाथ सेंडे साहेबांचे शुभ असते ही तनसाप दिली जाते. आज खूप तुफानी गर्दी तुफानी गोलंदाजी राजेश पवार यांनी केलेली आहे म्हणूनच त्यासही तुफानी थंडा देखील दिला जातोय. वेल बॉल राजेश अँड नेक्स्ट ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. डेन स्पोर्ट्स संघाने हा सामना 8 विकेटने जिंकलेला आणि आता मात्र या नवीन सामन्याकडे आपण बोलूया. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल क्रिस्टी मायू 11 विपक्षी संदीप दादा प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. आशिष भोईर प्रशांत भोईर आणि राहुल देवेकर फॅम टीम. चला कोणत्याही संघाने जायचं नाहीये कारण आपण जोपर्यंत जेवढ्या सामना खेळवले जातील तेवढे सामने खेळवण्याचा प्रयत्न करू आजच्या दिवसामध्ये. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. आणि आता वेळेच्या संदर्भामध्ये मदत करायची प्रत्येक संघ आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. 4 षटकांकरिता 20 मिनिटांचं टायमिंग सेट केलं जाईल. पंच आपण देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. अथवा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा 30 या सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल. गोष्टीकडे लक्ष द्यायचंय सर्व टीम्स. आणि कोणत्याही टीमने घरी जायचं नाहीये या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. आपण पाहताय मान्यवर कक्षामध्ये आतिशजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून DPLच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण पाहतायत शिवकृपा ट्रान्सपोर्टचे ओनर अर्थातच आणि ड्रोन 11चे ओनर अर्थातच आतिशजी चंद्रकांत भोईर साहेबांचा सन्मान शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये आपण इकडनं पार पाडतोय. कॅमेरामॅन आपण मान्यवर कक्षाकडे आपण पाहताय मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान होत असताना साहेबांचा शाही सन्मान मायेशी उभ देणारी शॉल पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन इकडनं आपण होती सुरुवात. लेट्स प्ले गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात होतीये. व्हेरी फर्स्ट बॉल बॅटनं फाईन लेगचे क्षेत्र एका टप्प्यानं चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. होईल फरार. 4 धावा चौकार.
नेक्स्ट बॉल बाटनं फटका इकडनं खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये दामणगाव कशिवलीचे सरपंच साहेब अर्थातच जयेशजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय सूरजजी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आल्या सर्व पाहुण्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय सध्याच्या घडीला DPL सीझन 4 चौथ्या पर्वामध्ये सध्याच्या घडीला सुरू असलेला सामना. एका बाजूनं टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच क्रिस्टी अँड मायू 11 आणि दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळते ती म्हणजे संदीप दादा प्रतिष्ठान. हा सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केले. सिंगलच्या मदतीनं आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 7च्या घरामध्ये. दरम्यान चेंडू चांगला आहे, बॅटचे स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, फक्त आणि फक्त सिंगल धाव. भाऊ शेंडे आपल्याला विनंती आहे साहेब, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय सचिनजी भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करिता 200 रुपयाचं पारितोषिक इकडनं लावलं गेलंय सर्व गोलंदाजांकरिता. दरम्यानचा चेंडू जबरदस्त चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग आणि त्यानंतर बॅटरला बीट करत असताना बॉल थेट निघून गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. फ्रंटलाईन गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळताना संदेश. पहिल्या षटकाचा खेळ इकडनं संपुष्टात आलाय. पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 8 धावा खर्च करत असताना इकडनं दिसलेत संदेश. पहिल्या षटकाकरिता आपण 6 मिनिटांचा कालावधी घेतला. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, अथवा शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. न्यू बॅटर चेतन ठाकरे आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय, ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा या सामन्यामध्ये असणार आहेत. आपण सामना बघतोय क्रिस्टियन मायू 11 विपक्ष संदीप दादा प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. आणि दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर श्रीनाथ. विखुरलेले क्षेत्ररक्षण पॉवरच्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत, मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये, ज्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग पॉइंट आणि कव्हर तैनात केले गेलेले. तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड विकेट डीपमध्ये वाईट ऑफ लॉंग ऑन ऑन साईडला आणि ऑफ साईडला जर डोकावलं तर ऑफ साईडला घ्या वाईट ऑफ लॉंग ऑफ, त्यानंतर कावगोर रिझनमध्ये सॉरी एक्स्ट्रा को रिझनमध्ये डीपला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. ही क्षेत्रांची व्ह्युअरेशन आपल्याला पाहायला मिळते. श्रीनाथ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामन्याकरील फलंदाज चेतन ठाकरे. पहिला चेंडू इथे मात्र समोर खेळलेला, अगदी पुढे हा चेंडू ठेवला गेलेला होता, बुंध्यात ठेवला गेलेला होता. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना गोलंदाज श्रीनाथ. सर्वात जास्त जर आपण पाहिलं तर यशस्वी कोणता गोलंदाज असेल या स्पर्धेमध्ये, पहिली विकेट मॅडॉन षटक हाताळणारा गोलंदाज जर कोण असेल तर तो श्रीनाथ पाटील आहे आणि तोच सध्या गोलंदाजी मार्कवर आला आहे. आणि निर्धाव चेंडूने सुरुवात देखील त्याने या षटकाची केलेली आहे. हो, यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. आणि आज राजेश पवारचा देखील
निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 2 गोलंदाज संपतोय या DPL स्पर्धेमध्ये, ज्या 2 गोलंदाजांना निर्धाव षटके हातलेले आहेत, ज्यामध्ये या श्रीनाथ यांनी देखील निर्धाव षटक हातलेलं आहे आणि राजेश पवार यांनी देखील निर्धाव षटक हातलेलं आहे. सर नक्कीच एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे की श्रीनाथ पाटील जो खेळाडू आहे बॅक टू बॅकच्या 2 वर्ष चॅम्पियन राहणारा खेळाडू हा राहिला आहे. क्या बात आहे. आणि चॅम्पियन खेळाडू आहे, चॅम्पियन संघ जे झालेले आहेत त्या चॅम्पियन संघांचा अविभाज्य घटक तो राहिलेला आहे. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. सध्या ट्रबल करताना संघर्ष करता आपण पाहतो या षटकामध्ये चेतन हा फलंदाज, चेतन याला रन बनवता येत नाहीत. अडचणीमध्ये टाकण्याचं काम केलंय. खऱ्या अर्थानं श्रीनाथ पाटील याकरिता ओळखला जातो. यॉर्कर लेनचे चेंडू त्याच्याकडे बाहेर जाणारा एक चेंडू आहे, त्यानंतर एक आतल्या बाजूने येणारा चेंडू त्याच्याकडे. फ्लाईट चांगल्या पद्धतीने देतो हा खराब चेंडू आणि खरपूस समाचार. क्षेत्र निवडलं लांब पडल्याचा हा दमदार स्ट्रोक येत असताना चेतन ठाकरेच्या बॅटमधनं आगाज करणारा दमदार दर्जेदार सिक्सर. एक नंबर फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि तेवढा कमजोर चेंडू देखील पाहायला मिळाला होता. कमजोर चेंडूचा खरपूस समाचार चेंडू पाहायला मिळतो सीमापार. षटकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्यात पोहोचते ती 14वर. हो, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. यावेळी वापसी करताना गोलंदाज श्रीनाथ पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीवर 14 धावा. हे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये. अगदी बुंद्यात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला हा चेंडू लागला होता. एखादा खराब चेंडू जरूर गोलंदाजाकडून पडतो, परंतु श्रीनाथ काय बॅट बॉलिंग करतायत इकडनं. अक्षरशः चेतन ठाकरेला पाठपुटला ढकलण्याचं काम केलं या मॅच मध्ये त्याने. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी, एक षटकाचा अपवाद वगळला तर आतापर्यंत चांगली चेंडू हाताळलेले आहेत. हो, यावेळी मध्ये खडे स्टँड अँड डिलिव्हर. शत्रक्षक तिथे मात्र त्याला बीट करून त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, षटकार. मिनी हेलिकॉप्टर आणि थेट लँड झालाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. चेतन ठाकरेच्या बॅटमधनं हा संघर्षमय षटकार. आणि षटकारांनी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा इथे जोडलेल्या आहेत क्रिस्टियन मायुलेवन संघाने. आणि प्रोजेक्टचा स्कोर जर बघितला तर या सरासरीने जर धावा जोडल्या गेल्या तर 40 धावांपर्यंत हा संघ पोहोचू शकतो. मात्र तिथून देखील अधिक धावांचा प्रयत्न इथे फलंदाजाकडून केला जाईल, कारण चेतन ठाकरे जो संघर्ष करत होता मात्र हे देखील विसरून चालणार नाही, कारण 2 मोठे फटके श्रीनाथच्या विरुद्ध त्याने ठोकलेले आहेत. नक्की चेतन ठाकरे कमालीचा बॅटर आहे आणि त्याच्यावर संघ इकडनं अपेक्षा देखील खूप मोठ्या प्रमाणात करतोय. संघाला लीड देखील तो करतोय, संघाचा कर्णधार आहे आणि त्या अनुषंगानं जोडी चांगली मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने चेतन ठाकरे तर दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर योगेश भोईरे. दमदार जोडी या टीमची मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क करण्यास सज्ज होत असताना गोलंदाज रोहित जाधव आपण पाहतो या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. मागील षटक श्रीनाथ याचं थोडंसं संमिश्र राहिलं होतं, कारण 4 चेंडू निर्धाव, मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार देखील त्यांनी खर्च केले होते. योगेश टू रोहित. आपण पाहतायत विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 1 विकेट जर प्राप्त केली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजाकरिता लावलं गेलं इकडनं. जयेश भोईर यांच्या माध्यमातून लावलंय आणि पहिल्याच बॉलवर धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. योगेश भोईरच्या पारीचा अंत, पूर्णविराम, फुल स्टॉप, मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. आपण पाहताय सचिनजी भोईर साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलंय. जर तुम्ही बॅक टू बॅक 3 विकेट प्राप्त करता तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येकी विकेट करता 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय.
मैदानाच्या आतमध्ये रोहित जाधवनं विकेटनं सुरुवात केली आहे. आता इकडनं चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये दोन विध्वंसक बॅटर, एका बाजूनं चेतन ठाकरे आणि दुसऱ्या बाजूनं बॅटर पाहायला मिळतो तो म्हणजेच नितीन पाटील. रातो के कातील नितीन पाटील या मॅच मध्ये कशी बॅटिंग करतील. गोलंदाज रोहित जाधव. व्हेरी फर्स्ट बॉल. ओहो कव्हर. वाट अ शॉट इज दॅट. क्रिकेटचं सौंदर्य, मादक सौंदर्य दर्शवणारा थेट बॉलची हवाई यात्रा आणि मोजून मापून मारलेला स्ट्रोक. कॅल्क्युलेटेड. इशारा काय आलाय. तिसरे पंच इकडनं जरूर दात पडताळणी करतील. तिसरे पंच त्या ठिकाणी दात पडताळणी करतायत. डिसिजन पेंडिंग आहे परंतु फटक्याची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे सर. काय स्ट्रोक एक्झिक्युशन आहे. नक्कीच अतिशय सुरेख फटका आपण बघतोय. या इनसाइड आउट हा फटका नितीन पाटीलला ज्या फटक्यांसाठी या ओळखला जातोय तो फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चौके षटकार नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे कारण तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि त्यांच्याकडून निर्णय दिला जाईल. आता फटक्याची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. मी म्हटलं होतं नितीन पाटील एक विध्वंसक बॅटर आहे आणि आता या संघाची सर्वात महत्त्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने चेतन ठाकरे, दुसऱ्या बाजूने नितीन पाटील. एका बाजूला यंग टॅलेंट आपण पाहतोय चेतन ठाकरे तर दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स कंपेनर नितीन पाटील. ही जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते आणि या जोडीकडे आता मात्र आशेने बघितलं देखील जाते एका मोठ्या लक्ष्यापर्यंत. आणि हा षटकार अगदी तोलून मापून मारलेला षटकार पाहायला मिळतोय बरोबर रेषेवर. कॅल्क्युलेटेड सिक्सर. रोहित जाधवच्या विरोधामध्ये आता आक्रमण, पलटवार केले बॅटिंग करणाऱ्या टीमने. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे फक्त आणि फक्त एक रन. त्या ठिकाणी जतीन उपस्थित होते, चांगल्या पद्धतीने रिटर्न केले सिंगलच्या मदतीने. आता स्ट्रायकिंग एंडला चेतन ठाकरे आले ज्याने गेल्या षटकामध्ये दोन मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट केले होते सर. नक्कीच. आणि आता मात्र प्रथमच सामना करेल रोहित जाधव. आता रोहित जाधवने विकेटने सुरुवात केली होती मग त्यानंतर त्याच्या विरुद्ध आक्रमण देखील आपल्याला नितीन पाटीलचा पाहायला मिळालेला आहे. चेतनवर खूप जास्त नजरा असतील या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग पाहावी लागेल. खूप जास्त 12 पंच आमच्या बाजूने वलतायत. पंचांचे दोन्ही आज समांतर. धाव इकडनं अव्वांतर प्राप्त होईल. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावफलकावरती आणि धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने पोहोचते ते इथे मात्र 28 रन आपण पाहू शकता. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. चेतन नेक्स्ट बॉल बॅटनं लपेटून मारायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटमध्ये हवा संपर्क होत नाहीये. सिंगल धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्या वाजतायत. खेळाडू कक्षामधनं प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलं जातं इकडनं कारण महत्वाची जोडी आपण बघतोय आणि चांगला ताळमेल या जोडीमध्ये पाहायला मिळते. 2 धाव फलंदाजांना कंप्लीट केलेले आहेत आणि 2 धावने आता मध्ये धावसंख्या पोहोचते ते 30 वर 3 नॉट. 30 धावा धावफलकावर इकडनं लागले जात आहेत. मोठा फटका एक जरूर आला या षटकामध्ये. नितीन पाटीलच्या बॅटमधनं सिक्सर आलाय परंतु आता सध्याच्या घडीला शांत ठेवलंय गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल खोलवर टप्प्या. चेंडू स्टेट बॅटनं. चेंडू चालला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एक धाव. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल डबल. क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं त्या लाईफलाईनचा इकडनं वापर केलाय आणि धावफलकाला पुढे येण्याचं काम केलंय. धावसंख्या 31 वर 1 आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय क्रिस्टियन मायलेओन हा संघ. ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत अजित भोईर आणि ऋषी भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. कोणाचा जर वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. ओहो हा चेंडू निघून जातो मिड विकेटच्या वरून सीमापार. न्यू लॉक शॉट षटकार.
मनगट पहा कशा पद्धतीने फिरली आहेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि थेट मिड विकेटच्या वर्ण. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता नितीन पाटील, नाम तो सुनाई होगा. कडक बॅटिंग, आणि सिक्सर. कडक फटका देखील पाहायला मिळतोय. जैसा नाम वैसा काम. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने पोहोचते ती 37 वर. आणि नितीन पाटील खेळतो वैयक्तिक 13 धावसंख्या, ज्यामध्ये 2 षटकांचा देखील समावेश आहे. आणि चेतन ठाकरे वैयक्तिक 15 धावसंख्येवर फलंदाजी करताना. आणि त्या सर या मॅच मध्ये ते हो, यावेळी मध्ये खोलात आदळलेला चेंडू एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा रिझनला प्रोटेक्शन आहे. दुसरी धावेचा प्रयत्न येस नो अखेर माघारी धाडलं जातंय ते चेतन ठाकरे याला नितीन पाटील कडून. तर धोका ओळखला होता आणि म्हणूनच हा निर्णय त्याच्याकडून घेतला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज कंप्लीट करताना सिंगलने संघाची धावसंख्या 38. शेवटचं षटक मार्गस्थानी, शेवटचं षटक हातासाठी पुष्पक सेंडे बॉलिंग टॅगवर पाहायला मिळतोय. हो, यावेळी मात्र केवळ टर्न केलेल्या चेंडूला मिडविक रिझन मध्ये एक सिंगल धावेसाठी. दरम्यान चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगल धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 2 ने पोहोचते ती 41 वर 41. आपण धामणगाव प्रीमियर लीग स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन पाहत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा हिस्सा बनवण्याची संधी नक्कीच मला प्राप्त करून दिली ती राहुल देवेकर आणि भावेश भोईर यांनी. त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी मिळालेली आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतो. संपूर्ण आयोजन कमिटीचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. DPLचा ही आज 4थं पर्व आपण पाहतोय. सीझन 4 हे दिल मांगे मोर. हो, यावेळी मात्र या दिशांचे चेंडू पंचांचा इशारा येतोय. वाईट मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये परेश महाजन सर जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. तर स्क्वेअरलेगचे पंच आपण पाहतोय राजेंद्र पाटील सर, ते देखील उत्कृष्ट पंच आहेत. 4 ऑफिशियल पंच आपण पाहतोय, ज्यामध्ये कुल गोकुल पाटील सर, शकील कोटील सर असतील. भिवंडी तालुक्यामधील सर्वाधिक नामांकित पंच, अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत. हो, फ्लिक केलेल्या चेंडूला समोर केलेला आहे. 20 मध्ये क्षेत्ररक्षक वार्ड ऑफ लॉंग रिझनमध्ये थोडासा फंबल पाहायला मिळतोय. आणि परिणाम स्वरूप 1 रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज पाहत आहोत. जिथे 1 धाव तिथे 2 धाव फलंदाज कंप्लीट करतायत. मोठे फटके येत नाहीयेत तर जमिनी मार्गाने स्ट्रोक एक्झिक्यूट केले जात आहेत. चांगल्या चेंडूचा सन्मान जरूर केलाय आणि पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम दुहेरीच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच डबल 4. 44च्या घरामध्ये 44 धावा धावपल्यावर पाहायला मिळत आहेत. मोठे फटके येत नाहीत आणि क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला जातोय. मुंबईची लाईफलाईन, वेस्ट अँड लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल अँड सिंगल आणि डबल सिंगलवर भर दिला जातोय. धावसंख्या 44. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. हो, फोर्स केला चेंडूला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज, मात्र मौका भी दिया और छक्का भी दिया. पुन्हा एकदा मोठा फरक केल्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना. तर अशा प्रकारे पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये क्रिस्टियन मायू 11 संघाने आपल्या धावपलेकडे धावा जोडल्या. त्या एकूण 50 आणि 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे संदीप दादा प्रतिष्ठान या संघासमोर. तर बोलू आपण टॉसकडे. पुढील टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
नेक्स्ट मॅच चला दोन्ही टीमचे कर्णधार आपल्याला विनंती आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपण दोन टीम्स मध्ये नाणेफेक इकडनं कंप्लीट करतोय. ड्रोन 11 विपक्ष ओम साई या दोन संघामधील नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आपण पाहता ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आणि आतिशजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतो या मॅचची. चला दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी ड्रोन देखील उपस्थित झालाय. ड्रोन 11 आपण पाहतायत एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत ओम साई प्रतिष्ठान मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते इकडनं नाणेफेकी केली जाते. एका बाजूने DPL आणि दुसऱ्या बाजूने दामणगाव प्रीमियर लीग. कॉल कोणता कर्णधार करेल? येस, कॉल केले जाते. दामणगाव प्रीमियर लीग असं कॉल आहे आणि येस नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपण पाहतायत ओम साई प्रतिष्ठान टीमच्या कर्णधाराने या ठिकाणी शेक हँड करून आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवर पाहुण्या विनंती आहे दोन्ही टीमच्या कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत, एक छोटासा इंटरव्ह्यू जरूर होईल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय ओम साई प्रतिष्ठान टीमचे कर्णधार. अडचणीमध्ये टीम थोडीफार जरूर वाटत होती, त्यानंतर काय कमालीचं प्रदर्शन. शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच गेली. 1 बॉलला 4 धावांची गरज होती. प्रेशर पूर्णपणे वाढलं होतं. त्या क्षणाला कशा पद्धतीनं टीमला लीड केलं आणि त्यानंतर जिंकल्यानंतर आता सध्या टीमच्या खेम्यामध्ये वातावरण कशा पद्धतीचं आहे? वातावरण तर आनंदच आहे, दुःख पण आहे की 2 आम्ही पहिले हारलेलो, आता ही जिंकायचीच आहे. नक्कीच ही मॅच जिंकणं खूप जास्त महत्त्वाची. ही मॅच जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, जास्त वेळ खर्च करणार नाही. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर ड्रोन 11 टीम आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ड्रोन तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत जोडले जातील माझे साथी समालोचक योगेश सर आणि त्यांच्या सोबतीनं कारबे सर. धन्यवाद हर्ष पाटील. इथे मात्र आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. आज पाहू शकाल 3 व्यक्तिमत्वांचा वाढदिवस आहे. त्यांचा अभिषेक चिंतन 16 आहे आणि तो आपण या DPLच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. आणि चालू सामन्याचा आपण विचार जर केला तर मात्र हाय स्कोरिंग सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 50 धावा मात्र पहिल्या डावामध्ये इथे उभारल्या आणि 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संदीप दादा प्रतिष्ठान या संघाची सलामीची जोडी सध्या आपण पाहत आहोत. स्वप्नील आणि त्याच्या सोबतीला मच्छिंद्र. सुरुवात करू योगेश भोईर. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, परंतु चेंडू चाला अगदी स्क्वेअर लेकडे जमिनीच्या साडे हो मिस फिल्डिंग आणि त्याच्यामुळे मात्र सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये होत असताना या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. कारण 4 ओव्हरमध्ये जर 51 धावांचा जर तुम्हाला पाठलाग जर करायचा असेल तर कार्यविषय तुम्हाला सिंगलला डबल आणि डबल तिहेरीमध्ये मात्र कन्वर्ट करावा लागेल. हो बरोबर सर, कारण 24 चेंडूमध्ये 51 धावा करणं म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 2 ते 3 धावा करणं अनिवार्य आहे. पुढचा बॉल योगेश भोईर. ओहो, कमी किती टाकलाय. फ्लॅटेड बॉल, लाऊड अपील, परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आणि लेग बॅकच्या स्वरूपानं ही पहिली अवांतर धाव दीपक दादा संदीप दादा प्रतिष्ठान या संघाच्या खात्यामध्ये आपण पाहत आहोत. धावसंख्या पाहू शकाल 3 या आकड्यावरती जात असताना आमच्या सोबतीला एज अ स्कोरर म्हणून अंगद भुईर सध्या चांगलं कार्य करतोय आणि या स्पर्धेसाठी मात्र त्यांची अपाट मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल, ओहो, लो फुलटॉस बॉल, पुन्हा मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरला, परंतु तिथेही मात्र मिस हिट. फक्त धावलेले लेग बायच्या स्वरूपात 4 धावा फलक्यावरती. चांगले फ्लाईट देत आहेत गोलंदाज. पाहिला आपण की आता सुद्धा चेंज ऑफ पेस होतं, पूर्णपणे टॉस केलं होतं चेंडूला आणि डावकाच्या नादामध्ये तिथे बघितलं आपण की अजून एक धाव आली. धावसंख्या 2 आणि 51चं लक्ष आहे. योगेश भोईर ऑन द बॉलिंग मार्क, लिजंड क्रिकेटर. ओहो, ऑन साईडला फटका चांगला आहे, फक्त दिशा दाखवली
स्क्वेअर लेगचा क्षेत्राशी चेंडू ती झेपावतोय तोपर्यंत एकच धाव 5 धाव फलक्यावरती पाहायला होते. बॅटच्या स्वरूपात 3 आल्या आणि लेग बॅटच्या स्वरूपात 2 आल्या. अशा एकूण 5 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. परंतु तुम्हाला धाबांची गती इथून वाढवावी लागेल जर या धाबांचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल. परंतु इथे योगेश भोईरचं कौतुक करावं लागेल. इम्प्रेस केलाय. पुन्हा पुन्हा फ्लाइट, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि त्याच परिवर्तनामध्ये इथे बॅटरला बीट केलाय. जबरदस्त अनुभवाचा पूर्णपणे वापर करत असताना योगेशजी भोईर, क्या बात आहे. टाळ्या वाजवा जरा साहेबांसाठी. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्यात. योगेश तसाही मात्र मास्टर माइंड आहे. ओ इथे पुढे आलाय स्वतः बॅटर. फुलटॉस वरती टॅन गेला. पुन्हा चेंडूचा स्क्वेअर रेकडे दुरीचा प्रयत्न, रनआउटची संधी होती परंतु बॅटर मात्र इथे वेगानं चित्त्याच्या सप्लायनं 2 धावा कंप्लीट. 13चा प्रयत्न केलाय आणि 3 धावा पूर्ण. की सर 2च धावा. यस. आणि षटक समाप्त झालाय आणि पंचर एक विनंती असेल की आपण 2 मिनिटं खेळ थांबवा करणं. ज्यांचा आज अभिष्ट चिन्ह 16 आहे तो आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आज बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष सारा धामण गावाचा आणि बर्थडे बॉयज आपल्यामध्ये अक्षयजी भोईर, त्याचप्रमाणे सन्माननीय सूरजजी भोईर आणि सन्माननीय निलेशजी भोईर यांचा आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे आणि त्यांचा बर्थडे आपण इथे सेलिब्रेशन करतो. मी डीजे शिवमला विनंती करतो की एखादा बर्थडे सॉन्ग होऊन जाऊ द्या. नक्कीच ब्रह्मा विष्णू महेश अशा 3 देवांचा Come on, बर्थडे एका come on, दिवशी शिवम. आहे. वा. या अपेक्षा बाळगतोय तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा ठिकाणी खूप सारा शुभेच्छा. तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आणि हे निमित्त होतं DPLचं आणि आपण धामणगाव गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मात्र हे संपन्न करत आहोत. मस्त माहोल इथे बनवलाय DPLने. आणि चला खेळ सुरू करा प्लीज. 3 महावीरांचा बर्थडे सुरू केला, ब्रह्मा विष्णू महेश, आणि ज्यांना आपण अभिष्ट चिंतन करत असताना शुभेच्छा दिल्या की तिन्ही पण या महावीरांना अगदी 100 वर्षाचं आयुष्याला शतायुष्य होवं असे आपण प्रार्थना करूया देवाच्या चरणी. आणि निमित्त बघा धामणगाव प्रीमियर लीग 2026 स्पर्धा आणि काय योग आला जुळून योगी सर. निश्चितपणे याला असं म्हणतात योगायोग. आणि आता मात्र जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. बर्थडे आपण दररोज सेलिब्रेशन केलाय परंतु सामन्याकडे सुद्धा मात्र फोकस करणं तेवढंच गरजेचं आहे. 7 धावा फले षटकामध्ये इथे मात्र खर्च केल्या होत्या योगेश भोईरनं. आणि आता मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ आपण इथे सुरुवात करतोय. चला प्लीज विनंती करतो की विलेज संदर्भात सहकार्य करा. क्रिस्टी अँड मायू 11 या संघाला विनंती करतोय. आशु भोईर, प्रशांत भोईर अँड राहुल दिपेकर फेम टीम. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर या ठिकाणी संदीप दादा प्रतिष्ठानचा जर विचार केला तर या संघाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय आदरणीय सचिनजी भोईर साहेब. हो मॅचची लिडिंग आहे. चेंडू हवे, चेंडू त्याला अगदी शॉर्ट टर्मॅनला एकच रन्स मात्र त्या ठिकाणी जोडी जाणार. आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहत आहोत.
हो, तसं पाहता प्रत्येक षटकामध्ये योगेश सर 12 ते 13 धावा जोडायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये धावसंख्या कमी पाहायला मिळते. म्हणजे आता बर्डन वाढलंय, लोड वाढलंय. टार्गेट 51 असताना मी म्हणतो की आता पुढच्या तिन्ही पण षटकांमध्ये 15-20 धावा प्रत्येक षटकामध्ये कशा येतील हा प्रयत्न केला तरच इथे सामना जिंकू शकतो. या ठिकाणी SDP हा संघ म्हणजे स्वप्नील प्रतिष्ठान संघ. चेतन ठाकरेच्या हातामध्ये चेंडू जरूर मात्र सोपवला आणि आपण पाहू शकला या ठिकाणी आय थिंक चेतन नाहीये. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव इथे मात्र जोडली गेली. 8 धावा फलक्यावरती आपण पाहत आहोत. 1.1 षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झालाय. लक्ष्य 51 धावांचं समोर आहे आणि आता मात्र इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. टीम संदीपदादा प्रतिष्ठान संघाच्या फलंदाजाला फुलर लेंथ. ओहो, काय एक्सप्रेस डिलिव्हरी, जबरदस्त वेगावरती हा गोलंदाज स्वार आहे. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल की बॅटर त्याने बीट केला आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी कार्यविसर सध्या आपण पाहतोय नॉन पॉवर प्ले मध्ये. नक्कीच आज चेतनने कालपेक्षा सुंदर सॉलिड कमबॅक केलंय. मग बॅटिंग असो, फिल्डिंग असो आणि ही बॉलिंग असो, मस्त वापसी केली आहे चेतन ठाकरेने. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ओ, अजून एक चांगला बॉल लावला पेल. यस, फिंगर ऑफ फलंदाज लेग बिफोरच्या रूपानं बाद झालाय. अजून एक धक्का लागत असताना टीम संदीप दादा प्रतिष्ठान या संघाला आणि हा ऍक्शन रिप्ले तुम्ही इन ऍक्शन पाहू शकाल. परफेक्ट मिडल अँड लक्ष्य मूर्ती जाऊन चेंडू धडकलाय आणि काय तो निर्णय पंच राजेंद्र पाटील सरांचा पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांना, चारी पण पंचांना सलाम आहे. काय अचूक निर्णय देतात, म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जसे पंच निर्णय देतात त्याच दर्जाचे पंच गोकुल पाटील अँड टीम यांच्या वतीने परेशजी महाजन, राजेंद्र पाटील, शकील कोटी सर आणि स्वतः मिस्टर कुल गोकुल पाटील सर. वा, जबरदस्त इथे पंचगिरी. म्हणून तर ही DPLची स्पर्धा अगदी इथे उंच शिखरावरती जात असताना धावसंख्या खाली आहे. आपण पाहतो आपण उंच शिखरावरती नेण्यासाठी फार मोठी आता टोलेबाजी, फटकेबाजी करावं लागेल येगू सर. यस, आणि त्यासाठी आता पुष्पक शेंडे आलाय. न्यू बॅटर स्वप्नील भोरच्या सोबतीला. ओहो, स्क्वेअर कट, जबरदस्त फटका आणि ओहो थोडंसं खोमलिंग जरूर झालं, परंतु त्याच्यानंतर 2 धाबा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होणार का? सॉफ्ट सिग्नल पंच परेश महाजन सरांचा आलाय बाद, परंतु इथे या TV पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. आता मात्र आपण चेक करूया, डिसिजन पेंडिंग आहे. बघूया आपण आता पंच तिसरे काय म्हणतायत. म्हणजे तिसरा डोळा अँड फलंदाज गॉन. रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट्स आणि इथे मात्र अजून एक धक्का लागत असताना टीम संदीप दादा प्रतिष्ठान संघाला हाय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी विकेट किपरचं कार्य पाहिलं. जसा चेंडू त्याने कलेक्शन केला, कुठल्या प्रकारचा वेळ त्याने खर्च केला नाही, योग्य वेळेवरती एक्स्ट्रा उद्ध्वस्त. नक्की 0 सेकंदमध्ये अगदी कार्यक्रम खलास असं म्हणू शकतो आपण. आणि क्रिस्टी विलेवन हा संघ अगदी फ्रंट फुटला आहे. तसं पाहता आघाडीवरती आहे. जर आपण आतापर्यंत या इतक्या चेंडूचा विचार जर केला तर 51चं टार्गेट असताना 2 गडी बाद झाले तर 9 धावसंख्येवरती. ह्या वेळेला योगेशचं निदान 15 ते 20 धावा पाहिजे होत्या. म्हणजे मी तर म्हणतो की एक 8 ते 9 धावा इथे मागे पडलेला आहे संघ. त्यासाठी भरारी घेण्यासाठी आता येणाऱ्या काही चेंडूमध्ये फार मोठी फटकेबाजी झाली पाहिजे, आतषबाजी झाली पाहिजे, तरच इथे या ठिकाणी SDP संदीप प्रतिष्ठान संघ बाजी मारू शकतो. हो, आणि त्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज अनुज भोईर आलाय. त्याच्याकडे सुद्धा मात्र ती क्षमता आहे. अपकमिंग स्टार ऑफ धामणगाव. ओ, परफेक्ट यॉर्कर. ये चेतन ठाकरे को कोई भूल नहीं सकता है. काय तो खेळ राहिला. मागील आपण जर 2-3 वर्षाचा विचार केला तर DPला सुद्धा किंवा रेग्युलर स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये गाजावाजा करणारा खेळाडू आहे आणि आज काय तो मात्र खेळ साकारतो. आतापर्यंत 5 लिगली बॉल, फक्त 1च रन त्याने खर्च केली, 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आल्या आणि तिसरी येणार का? नाहीये. चेंडू गेला मिड विकेटच्या पलीकडे. ज्या फटक्याची आवश्यकता होती संदीप दादा प्रतिष्ठान संघाला तो फटका आलाय. मॅक्झिमम 6.
सॉलिड अगदी. बघा हा फटका चेंडूपर्यंत कसं रिचिंग करायचं, कसं पोहोचायचं हे दाखवलं प्रत्यक्षात अनुजने. वा वा, काय बॅकलिफ्ट आहे. बॅटच्या खालच्या टोलला जवळ मिडल झाला आणि या सुंदर अगदी सुसाट वेगाने षटकार पाहायला मिळाला. आणि या षटकाची गरज होती. धावसंख्या बघा इथे आपण पाहतोय पुढे जात असताना 15 वरती 2 गडी बाद, 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 15, आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची गरज आहे. कडक बॅटिंग करावी लागेल, भडक फटके मारावे लागतील योगी सर. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आता 18 धावा कुठाच्या आहेत. हो, आणि त्या कुठून तुम्हाला काढावा लागतील जरा सामना जिंकायचा असेल तर. लक्ष तर पाहिलं तर इथून फार कठीण आहे. निलेश धापशीला तुम्ही पाहू शकाल. निलेश धापशीचा तुम्ही 2 मॅचेसचा परफॉर्मन्स पाहू शकाल. काय चांगली टेलिकास्ट प्रिन्स म्युझिक आपण पाहत आहोत. जबरदस्त किंग ऑफ टेलिकास्ट म्हणून त्याला संबोधतो आपण. परंतु इथे आता स्वप्नील भुईर आणि अनुज भुईरला मात्र आक्रमक रूप धरणात अवतारावं लागेल. कारण 12 चेंडूमध्ये 36 धावा जोडायच्या आहेत. समोर आहे स्ट्रायकीला स्वप्नील, त्याने 4 चेंडू आता फेस केले, फक्त 4 धावा त्याच्या बॅटमधून. आणि आता मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला हवेत आणि कव्हर पॉइंटला झेल देऊन तो आता मात्र या ठिकाणी माघारी परतला. अजून धक्का लागतोय संदीप प्रेसिडेंट संघाला. 15-3 ही परिस्थिती सध्या आपण पाहत आहोत. येस, स्वप्नीलजी भुईर बाद झाले, परंतु अनुज ड्रायव्हर हा ड्रायव्हर करणारा चांगला रायडर आहे, ड्रायव्हर आहे. त्याला मोनीश ठाकरे साहेबांकडून लागोपाठच्या 3 षटकांसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आलं योगी सर. काय प्रोत्साहन देतात बघा, एकमेकांचे मित्र, एकमेकांचे सहचरी म्हणतात ना की सोबती, आणि एकमेकाचा खेळ अगदी वाखाणना जोगा होण्यासाठी प्रोत्साहनपर किती मोठी बोली लावतात या ठिकाणी. म्हणून ते DPLची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे उंच उंच शिखरावरती जात असते. त्याचं कारण की बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये नेहमी होत असते. इथे विकेटची खैरात झाली, विकेटचं पतन झालंय आणि त्याच फटकेची आता मात्र आवश्यकता आहे. ओ परफेक्ट यॉर्कर, काय गोलंदाजी आपण पाहतोय निलेश धापशी. आणि धापशीनं आता मात्र इथे सर्वांना क्रेझी केल्याचं म्हणायला हरकत नाहीये. अजून एक बॅटर इथे बाद झाला. पहिल्या चेंडूला पेस करत असताना जसा आला तसा तो मात्र अगदी दगावच्या दिशेने मात्र परत परंतु हा ऍक्शन रिप्ले पहा. वेगवेगळ्या अँगलला मात्र दाखवण्याचा प्रयत्न प्रिन्स म्युझिकच्या वतीने केला जातोय. परफेक्ट यॉर्कर आणि गोलंदाजाचा आय थिंक हा यॉर्कर एक ब्रह्मास्त्र आहे आणि त्याचा वापर सातत्याने चेतन ठाकरे नवीन आता मात्र ते निलेश धापशी करतोय. 15-4 नाजूक स्थिती. सचिन भुईर फेम टीम संदीप दादा प्रतिष्ठित संघाची आपण पाहत आहोत. खतरनाक बॉलिंग. मी म्हणतो की ऊस मुळापासून उपटून खाल्ला म्हणू शकतो आपण. म्हणतात ना की असं करायचं नसतं की गोड लागलं म्हणून का मुळापासून खायचं नसतं. परंतु या निलेश धापसेने काय अक्षरशः पूर्णपणे तो गन्ना उखाड दिया अगदी मुळापासून. धावसंख्या 15, 4 गडी बाद. हो लाऊड अपील. लेग बी पूर्णरूपाने केली गेली, परंतु पंचाने अपील फेटाळले. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र इथे ऍड केली जाणार. 16 धावा फलक्यावरती. लक्ष आता मात्र थोडंसं आपण इथे जर विचार केला तर मात्र दूर चाललंय संदीप दादा प्रतिष्ठान या संघाच्या दृष्टिकोनातून. कारण 51 धावांचं लक्ष समोर आहे. फक्त 16 धावा फलक्यावरती येणाऱ्या जर आपण विचार केला तर इथून 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि त्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज. ओ पुन्हा कट केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी बॅकवर्ड पॉइंटला. ओ डिफेंडर क्षेत्ररक्षण आहेत, अजून एक चांगलं दर्जेचं क्षेत्ररक्षण तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आणि पहा निलेश धापशी त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी त्या फिल्डरचा मात्र इथे कौतुक करतायत, त्याचा प्रोत्साहन वाढवत आहेत आणि ह्या गोष्टी मात्र ऑन गोईंग मॅचमध्ये कार्यसर होणं गरजेचं आहे. येस, एकमेकाचं मनोबल वाढवलं पाहिजे. आणि बॉलर बघा ना, अकॉर्डिंग जो फील्ड बॉलिंग करतात आणि फिल्डर सुद्धा अगदी बॉलरला सुंदर साथ देत आहेत. धावसंख्या इथे 18 4 गडी बाद. पुढचा बॉल पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न, डान्सिंग ट्रॅक शॉट खेळायचं होतं बॅटरला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. आणि आतापर्यंत निलेश धापसेचा आपण जर विचार केला तर लिगली 5 बॉल त्याने हाताळले, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता आपल्या नावावरती प्राप्त केल्या. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 33ची गरज. म्हणजे तुम्हाला इथून मोठ्या फटक्यांसाठीच जावं लागेल. हो प्रयत्न करतायत परंतु पंचांचा वाईटचा इशारा. लेन चांगली होती, टप्पा चांगला होता, परंतु लाईन चुकीची होती आणि त्याच्यामुळे वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव इथे मात्र आपण पाहतोय. येस, फारच दिशा भरकटली बघितलं आपण, परंतु सामना भरकटणार नाही असं वाटतंय. मजबूत स्थितीमध्ये आहे क्रिस्टी 11 संघ. पुढचा बॉल. ओ अजून एक
बाटची कडा होती, परंतु शॉट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण हो इथे दोरीचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु ती धाव मिळणार नाहीये. आणि अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर पाहू शकाल धाव फलकावरती 4 गडी बाद, एकूण 20 धावा, 19 धावा फलकावरती आपण पाहत आहोत. लक्ष आहे 51 धावांचा आणि तर मात्र समीकरण 20 रन झालेले आहेत. ही एक धाव आपण ऍड करूया आणि तर मात्र समीकरण 6 बॉलमध्ये 31 ची गरज. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे खेळावं लागेल. किमान 6 चेंडूमध्ये 5 षटकार इथे मारावे लागतील. ते मारले जाणार का? आणि जर इथे ते 5 षटकार जर मारले तर मला असं वाटतं की सचिन भोईर यांचा मात्र त्या बॅटरला सलाम असेल. शेवटचं षटक रुद्र भोईर. ओ चांगला चांगला बॉल आणि यस बाटची कडा होती. कॉडबॅनच्या माध्यमातून अजून विकेटचं पतन पहा. याच म्हणतात खेळाडू वृत्ती. कारण पंचांच्या निर्णयाकडे मात्र इथे त्यांनी लक्ष केंद्रित केलं नाही. कारण त्याला माहिती होतं की चेंडू बॅटमध्ये संपर्क झालाय आणि त्याच्यामध्ये स्वतःने सांगितलं की सर मी आऊट आहे. यालाच म्हणतात स्पोर्ट्समनशिप, खेळाडू वृत्ती. वा. आणि जग पाहत असतं, हेच जगाला दाखवायचं असतं की आपण कुठल्या कॅलिबरचे आहोत, आपल्याकडे आपली वृत्ती कोणती, आपला दृष्टिकोन काय आहे. जसे गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेबांनी दाखवलं होतं की ते अगदी बाहेर निघायचे. ज्यांना 14 वेळेला स्टीव्ह बकनर या पंचाने चुकीचं आऊट दिलं होतं, पण तो एकदाही त्याने कुठल्या पद्धतीने टीका नाही केली त्या पंचांवरती. हो 90+ या आकड्यावरती सचिन तेंडुलकर सर मात्र कित्यातनं मात्र बाद झाले होते. त्यांना पंचांनी बाद घोषित केलं होतं आणि त्या मात्र सचिन माली यांचे सुपुत्र आदित्य माली आता मात्र ऑन फील्डवरती पाहायला मिळत आहेत. नितीन भोईरच्या सोबतीला हो ओव्हर पिच बॉल आणि या फटक्यावरती जरूर तिलक वर्माची शलक पाहायला मिळाली. वॉट अ शॉट आणि चेंडू सरळ मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. ये झलक सबसे अलग. आणि ही धावांची मांदी आली, परंतु दुसऱ्या बाजूला विनोदजी भोईर साहेबांनी एक बक्षीस लगावलंय आपल्या मुलासाठी. जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस लगावलंय. परंतु ही आदित्यची खेळी आणि इथे त्यांनी धुमाकूळ करायला सुरुवात केली आहे. मला तर माहिती मिळाली की माळी साहेबांचे सुपुत्र आहेत आदित्य आणि त्यांनी षटकार मारलाय. अजूनही मोठा फटका मारलाय, उडवलाय चेंडू हवेमध्ये, पण तो घेतलाय इथे मात्र ते ठाकरेने आपल्या कवेमध्ये. वाह. चेतन म्हणजे विषय खलास, विशेष नाही काय. कालची चेतनची खेळी आणि आजची खेळी योगी सर फार मोठा फरक पडलाय. म्हणजे रात्रभर चेतनने विचार केला की मी आज काय चुका केल्या, मला उद्या त्या चुकांची कशी सुधारणा करायची आहे आणि त्याने आज सुधारत आवृत्ती आणली आहे. बॅटिंग छान केली, बॉलिंग छान करतोय आणि फिल्डिंगला जबाब बघा. नाही मी तर म्हणतो की जशी जशी स्पर्धा ही जवळ चालली आहे चेतन ठाकरेच्या खेळामध्ये भरपूर आपल्याला बदल पाहायला मिळतोय. हा तो चेतन ठाकरे की ज्याने मागच्या वर्षी DPL गाजवली होती. माझ्या माहितीने बॅटिंग ऑर्डरमध्ये संदीप दादा प्रतिष्ठानच्या थोड्याफार चुका झालेल्या. बॅटिंग ऑर्डरमध्ये संदीप दादा प्रतिष्ठानच्या थोड्याफार चुका झालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु वा का बॅटिंग करतोय इथे मात्र संदेश. त्याचप्रमाणे नितीन ओ अजून एक फटका चांगला सरळ बॅट लॉप केला अगदी लॉंग ऑफच्या पलीकडे वाडी क्षेत्रातून बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. 4 धावांसाठी चौकार. सामना संपला नाही कारवे सर. आणि आता मात्र इथे पाहू शकाल संघाची धावसंख्या 51 धावांचं लक्ष्य समोर आहे, परंतु एकच चेंडू शिल्लक. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही इनिंग इथे मात्र आपल्या पाला मिळाली. आणि मात्र पाहू शकाल या DPL सीझन 4 मध्ये पहिला सामना गमावला टीम संदीप दादा प्रतिष्ठान या संघानं. आणि खूप खूप अभिनंदन आशु भोईर, राहुल दिवेकर, प्रशांत भोईर, कारण यांनी हा संघ इथे पुरस्कृत केलाय. क्रिस्टी अँड मायू 11 हा संघ, त्यांचं अभिनंदन करूया. मागच्या वर्षी जो गाजवला होता त्याने स्वतःला अगदी एका दिवसानंतर एका रात्रीनंतर मस्त अगदी बदललं. कालचा चेतन थोडासा फ्लॉप होता आणि आजचा चेतन अक्षरशः हिरो बनत असताना या मॅचचा हिरो बनला. चेतन ठाकरे प्लीज कम फास्ट. तू ठरलायस या सामन्याचा हिरो. बेस्ट परफॉर्मन्स फ्रॉम यू. 13 चेंडूमध्ये 26 धावा टोकल्या 200च्या स्ट्राईक रेटने, ज्यामध्ये 3 षटकार समाविष्ट. कम ऑन चेतन ठाकरे प्लेअर ऑफ द मॅच. आणि आय थिंक क्रिस्टियन मायू 11 संघाचे आपण जर मॅचेस जर पाहिले तर 2 सामने आतापर्यंत झालेले आहेत आणि 2 सामन्यामध्ये दोन्ही विजय त्यांनी संपादित केलेले आहेत. वा ग्रेट ग्रेट. आणि तुम्ही पाहू शकला आमचा हा
कॉमेंट्री बॉक्स आणि इथून सर्व लेखाजोखा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझ्या समेत मनोज कारवे सर आहेत, त्याचप्रमाणे आमचे एक्सपर्ट स्कोरर मिस्टर सौरभ पाटील, ऑनलाईन स्कोरर विथ कॉमेंट्री मध्ये सुद्धा अतिशय जबरदस्त चांगलं योगदान. आणि या ठिकाणी पाहू शकाल ज्यांनी या स्पर्धेमध्ये येस कम ऑन चेतन ठाकरे, वा चैतन्य निर्मिती केली चेतन. आजची रात्र तुझीच असंच तू सांगतो सर्व या प्रेक्षक राजांना. बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आज तुम्ही सेलिब्रेट सुद्धा केला सामना. आणि DPLचा ह्या 26च्या सीझनचा तो पहिला मला वाटतं सामनावीर बनलाय. मागच्या सीझनमध्ये लागोपाचे 5 सामनावीर पटकावणारा चेतन ठाकरे आलाय आपल्या स्टेजवर. आला रे आला, ठाकरे आला. आणि मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय की आपलं शुभ हस्ते आपण हे पारितोषिक इथे वितरित करावं. निलेशजी भुईर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जी सामनावीराची ट्रॉफी आहे ती आपण इथे वितरित करा. सन्माननीय निलेशजी भुईर साहेब आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण इथे ट्रॉफी वितरित करायची आहे. आणि या तदनंतर शीतपेय सुद्धा आहे, कोल्ड्रिंक्स. चला, आज खुश तुफानी करते आणि चेतन ठाकरेने तुफान खेळ साकारला आहे, त्यात काही शंका नाहीये. निलेशजी भुईर यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करतो. आणि तदनंतर अंगत शीतपेय आपण वितरित करूया. संतोषजी भुईर या, आपण पुढे या. त्यांच्या शुभ हस्ते आपण शीतपेय वितरित करू. आणि थोड्याच वेळामध्ये मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला चेंडूचं सहकार्य या स्पर्धेमध्ये केलेलं आहे अशी आमचे वडपे गावचे युवा उद्योजक अक्षय शेठ भरत पाटील यांचं शुभागमन होणार आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अक्षयजी पाटील, आपला मी स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं स्वागत करतोय. त्याचं थोड्याच वेळामध्ये इथे शुभागमन होणार आहे. आणि बघा संतोष दादाने वार्तालाप केलं की खूप छान खेळला चेतन तू. जसं संतोषजी यांनी सुद्धा मागच्या सामन्यामध्ये मस्त झेल वगैरे पकडले होते. आणि प्रेमळ व्यक्तिमत्व संतोष दादा ज्यांच्या शुभ हस्ते आपण चेतनला इथे शीतपेय देताना पाहिलं. आणि आता नवीन सामना आपल्या भेटीस झालाय